मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवातील पाठपूजन केले। त्याचबरोबर रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार रथाचे उद्घाटन देखील केले आहे। यावेळी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण चैत्र नवरात्र आहे या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून चैत्र नवरात्र साजरा केला जातो। देवीचं आगमन या ठिकाणी होत असतं आणि त्याच्या मंडपाचं जे काही भूमिपूजन आहे ते आज या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचबरोबर जो विजयी रथ आहे आमचा त्याचंसुद्धा पूजन आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। काय म्हणतात हा कच्च्या स्वरूपातला रथ आहे। माननीय राज ठाकरे यांनी अजूनही आपली भूमिका जाहीर केलेली नाही आहे आणि भूमिका जाहीर केल्यानंतर नक्कीच त्यांचा फोटो या ठिकाणी लागणार। तुम्ही चिंता करू नका, राजसाहेबांचं ह्या माहितीमध्ये स्वागत आहे। ते भूमिका जाहीर करतील गुढीपाडव्याच्या दिवशी असं त्यांनी म्हटलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा फोटो नक्कीच येणार। हे राज्यभरात असे असंख्य रथ राज्यभरात फिरणार आहेत। ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या ठिकाणीसुद्धा रथ असतील आणि असे असंख्य रथ या महाराष्ट्रात फिरणार आहेत। कल्याण आणि ठाण्या ही दोन लोकसभाचं अजून काय नेमकं आहे? होईल, लवकरच जाहीर होईल, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही अडचण नाही आहे। ठाण्याची जागा जी आहे शिवसेनेला मिळावी याची आग्रही मागणी आहे, काय सांगा? शिवसैनिक म्हणून नक्कीच आग्रही मागणी असेल आणि महायुतीचा घटक पदाधिकारी घटक पक्षाचा पण मुख्य नेते जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत।